पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी आलेली आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जाहिरात जे या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे, तर 31 ऑगस्ट 2026 ला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे। आणि फॉर्म भरणे या ठिकाणी केव्हापासून चालू होत आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महिला उमेदवार पुरुष उमेदवार महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना 10वी पासवर या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। 10वी पाससाठी हे चांगली सुवर्ण संधी आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही ग्राउंड नाही, कोणतीही मुलाखत नाही, कोणतीही उंचीची अट नाही। 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं यामध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 29,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही ह्या 3 ट्रिक, तर ह्या 3 ट्रिकने जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तुम्हाला जर कमी जरी पर्सेंटेज असेल, म्हणजे या ठिकाणी 50% झालं, 60%, 70%, 80%, 90% एवढ्या जरी टक्के तुम्हाला असेल तरी सुद्धा तुम्ही या 3 ट्रिकने जर या ठिकाणी फॉर्म भरला तर जास्त चान्सेस राहणार आहे सिलेक्शन व्हायचे। तर कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा। त्याचं सुद्धा उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या अशी डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कडाप कमी जातो ते डिव्हिजन सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि कोणत्या ट्रिकने आपल्याला फॉर्म भरायचा याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा मिस करू नका। आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना 10वी मध्ये सरासरी कितीच्या रेशोनं पर्सेंटेज आहे। आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे, एक रेशो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची या ठिकाणी भरती केव्हापासून फॉर्म भरणे चालू होत आहे। तर बघा 31 ऑगस्ट 2026 ला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जाहिरात येणार आहे। आणि आपल्याला फॉर्म कधी भरता येणार आहे, तर बघा 2 सप्टेंबर 2026 पासून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा। आणि 19 सप्टेंबर 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। आणि तुम्ही जर काही फॉर्म मध्ये काही चुकवलं असेल, कारण की बघा एक वेळ आपण फॉर्म भरून देतो, आपल्या इकडून काही चुका होते, मिस्टेक होते, फॉर्म भरताना काही तुमचं चुकलं असेल, काही मिस्टेक झाली असेल तर ते जे विद्यार्थी म्हणून आपल्याला एडिट पण या ठिकाणी करता येणार आहे, म्हणजे फॉर्म मध्ये दुरुस्त करता येणार आहे। म्हणजे तुम्ही या ठिकाणी काही फॉर्म मध्ये नाव वगैरे चुकवलं किंवा आपलं जे या ठिकाणी जन्मतारीख चुकवलं किंवा काही पण तुम्ही या ठिकाणी चुकवलं असेल तर त्याची एडिटिंग करता येणार आहे, लक्षात ठेवा। तर ती एडिटिंगची जी तारीख आहे ही या ठिकाणी 23 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी एडिटिंगची तारीख असणार आहे, ठीक आहे। जवळपास या ठिकाणी 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरच्या आसपास, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जागांचा जर आपण विचार केला, जागा यावर्षी जास्त आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा 30-40 हजार प्लस जागांसाठी ही मोठी भरती यावर्षी होणार आहे, कारण की जागा जास्त यावर्षी रिक्त आहे, लक्षात ठेवा। जागा या ठिकाणी सांगता येत नाही, किती काही निघू शकते, लक्षात ठेवा। तर बघा या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये लागणार आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर शिक्षण यामध्ये 10वी पास लागते। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये 10वी पासवरच महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। शिक्षण हे 10वी पास ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्रामध्ये 36 डिव्हिजनमध्ये जे विद्यार्थी मिळवणं ह्या जागा आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 100 रुपये फी लागणार आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये फी लागणार नाही। दिव्यांगजन अदर असाल तुम्ही, म्हणजे या ठिकाणी दिव्यांगजन असाल तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 1 रुपये फी लागणार नाही। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असा SC/ST OBC EWS NTV पण SBC SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये फी आपल्याला या ठिकाणी लागणार नाही आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस
जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना एक ट्रिक या ठिकाणी माहित नाही। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या 3 ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी ट्रिक्स आहे तर बघा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे आता फॉर्म भरणे चालू होणार आहे 2 सप्टेंबर पासून। पहिली जी ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फॉर्म असे डिव्हिजन तुम्हाला चूज करायचे, ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। जसं नक्षलग्रस्त एरिया झालं, डोंगराळ भाग झालं, त्याचबरोबर खेडेगाव झालं, ठीक आहे। ह्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरतात, जे मोठे मोठे शहर आहे, म्हणजे या ठिकाणी नागपूर शहर झालं, अमरावती शहर झालं, पुणे शहर झालं, ठीक आहे, त्याचबरोबर कोल्हापूर शहर झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी जळगाव शहर झालं, ठीक आहे, त्याचबरोबर जे काही असे मोठे मोठे शहर आहे तर अशा ठिकाणी फॉर्म नाही भरतात, कारण की अशा ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नेहमी कटापे कोणत्या ट्रिकने फॉर्म भरतात। तर बघा, पहिली जी ट्रिक आहे तर पहिली ट्रिक या ठिकाणी आहे की आपल्याला फॉर्म भरताना सायबर कॅफेमध्ये तुम्ही जाता, तर सायबर कॅफेवाला काय करते, तुम्हाला तर समजून जात आहे, एक उदाहरण देऊन आलं तुम्हाला, या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे फक्त या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 70 जागा आहे, तर तो काय करते, नेट कॅफेवाला काय करते, फक्त आपल्या कॅटेगरीच्या ज्या काही 5-10 जागा आहे तर त्या जागेवरच प्रिफरन्स देते, म्हणजे त्या 5-10 जागेवरच या ठिकाणी फॉर्म भरते, आणि बाकीचे जे काही 70 जागा आहे तर त्या ठिकाणी तो फॉर्म भरत नाही। तर कारण की तो फॉर्म कोण नाही भरत, कारण की त्याचा टाईम वाचते। त्यांना जर 70 ठिकाणी जर प्रिफरन्स दिला, 70 ठिकाणी जर त्या फॉर्म टाकला तर त्याचा टाईम त्या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तो पैशाले पाहिजे, एक लक्षात ठेवा। तर फॉर्म भरताना नेट कॅफेवाल्याला सांगायचं, मला या ठिकाणी पहिले माझ्या कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरून टाका, म्हणजे तुमची कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS या कॅटेगरीचे असेल तर पहिले आपल्या कॅटेगरीचे जेवढे काही जागा आहेत त्या जागेवर पहिले फॉर्म टाकायचा। त्यानंतर जे काही ओपन कॅटेगरीची जागा आहे ते ओपन कॅटेगरीच्या जागेवर सुद्धा आपल्याला फॉर्म टाकायचा, कारण की ओपन कॅटेगरीची जी जागा आहे हे सर्वांसाठी राखीव राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्ही जास्त जागेवर सुद्धा फॉर्म भरू शकता। चंद्रपूर डिव्हिजनला नेहमी 200-300 जागा राहते, म्हणजे 300च्या वरती जागा राहते, तर त्या 300 जागेवर ज्या विद्यार्थी मित्रांनो प्रिफरन्स आपल्याला टाकायचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की बघा, जर समजा 10 तुम्ही जागेवर फॉर्म भरला तर त्या ठिकाणी चान्सेस कमी राहते आपलं सिलेक्शन व्हायचं, आणि तुम्ही 300 ठिकाणी जर फॉर्म भरला तर एखाद्या गावामध्ये नंबर सुद्धा आपल्या ठिकाणी लागू शकते। हे काही ट्रिक आहे। दुसरी तिसरी ट्रिक मी तुम्हाला सांगून देतो। तर कडाप जाणारे डिव्हिजनची यादी मी तुम्हाला सांगून देतो, हे दुसरी ट्रिक आहे। तर बघा, गडचिरोली झालं, त्याचबरोबर चंद्रपूर झालं, तर हे जिल्हे जे आहे नक्षलग्रस्त आणि अत्यंत दुर्गम भागात येत असल्याने इथं जे विद्यार्थी मिळवणं मुलं या ठिकाणी फॉर्म भरत नाही, चांगले विद्यार्थी इथं फॉर्म भरत नाही, त्यामुळे इथे कडाप नेहमी कडाप राहते, कडाप कमी जाते, 80-88 पर्यंत इथं कडाप जातो, एक लक्षात ठेवा, नेहमी कडाप कमी जातो गडचिरोली चंद्रपूरमध्ये। त्यानंतर सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी या भागात स्थानिक उमेदवारांची संख्या आणि अर्ज कमी येत असल्याने कडाप इतर शहरापेक्षा या ठिकाणी कडाप कमी जातो। आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग झालं, रत्नागिरी झालं, त्याचबरोबर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे कोल्हापूर डिव्हिजन, आणि बघा डोंगराळ भाग अधिक असल्याने मुख्य कोल्हापूर शहरापेक्षा या ठिकाणी ग्रामीण भागात डिव्हिजनचा या ठिकाणी शहरापेक्षा कडाप या ठिकाणी कमी जातो, ठीक आहे। त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा कमी जाते, कारण की कोकणातील दुर्गम आणि ग्रामीण भागात येणाऱ्या पोस्ट ऑफिस जागांसाठी कडाप तुलनेत कमी जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे आहे यवतमाळमध्ये कडाप कमी जातो, यवतमाळ डिव्हिजन म्हणजे ग्रामीण भागात जागांसाठी येते सरासरी कमी गुणावर निवड होते, एक लक्षात ठेवा। आणि बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील या भागात काही अंतर्गत ग्रामीण विभागात कडाप थोडाफार या ठिकाणी कमी जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भौगोलिक स्थिती बघा, नक्षलग्रस्त डोंगराळ किंवा जंगलाच्या भागात कार्यालयात नोकरी करण्याची मुलं या ठिकाणी प्राधान्य देत नाही, त्या ठिकाणी फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही ट्रिक आहे, आता आपल्याला अशा ठिकाणी फॉर्म भरत आहे। त्याचबरोबर जे गोवा डिव्हिजन झालं, मुंबई डिव्हिजन झालं, त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी रायगड रत्नागिरी झालं, ठीक आहे। तर अशा डिव्हिजनमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे। पालघर डिव्हिजन झालं तर या ठिकाणी नेहमी कडाप कमी जातो। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय